असल्यामुळं काय बैलगाडी मालकांनी एवढा असा प्रतिसाद दिला नाही. हां. मग सकाळपर्यंत काय रात्री तर काय 150च गाडी नोंद होती. हां. मग सकाळी नोंद चालू ठेवून 11 वाजेपर्यंत नोंद चालू ठेवली आणि नंतर लॉट काढले. किती नोंद झाली सगळी? टोटली काहीतरी 44 गट पळाले 7-8. म्हणजे कुठेतरी तर मोठे सार्वजनिक कार्यक्रम असतील, रस्ते बंद असले तर फरक पडतोय शर्यत 100% लय मोठा फरक पडतो. लय मोठा. म्हणजे पुढचं नियोजन करताना बैलगाडी मालकांनी सगळी माहिती घेऊन आयोजकांनी सगळी माहिती घेऊनच मैदान घ्यायला हवी. हो. बरं, आजच्या पायऱ्याविषयी काय सांगाल? काय नाही, मांजरीचा उंदरे पाटलांचा बागड होता आज. तर गाडी एकदम चांगलीच पळाली गाडी. चांगलीच पळाली. आणि म्हणजे सगळेच शॉटगन नंद्याला सगळेच नवीन पैरे शोधताय. कुठून शोधताय? कुणाची कला ही शोधण्यामागचं? नाही, निखिल असेल, विठ्ठलनाथ असतील, बाळासाहेब कुमणे असतील, आमची टीम सर्व म्हणजे नवीन आपण शोधण्यापेक्षा बैल गाडी मालकांचे मोठ्या बैलवाल्यांची सगळ्यांची फोन येतात, कधी पळणार आहे काय. बरोबर. आणि आम्ही म्हणजे कसं करतो, सगळ्यांची आमची निखिल, बाळासाहेब असेल, विठ्ठलनाथ असतील, तुझा बालाजी ड्रायव्हर म्हणजे आमची सर्व टीम की आम्ही एकमेकाला विचारूनच पैरी करतो. मित्रांनो, एवढ्यात शॉटगन नांद्याच्या आपल्या चॅनलवरती जवळपास 4-5 मुलाखती झाल्या. सलग किती मैदान आहे गुलाबातलं? आता ही आज 17वा गोल आलाय. 17वा गुलाब. किती दिवसामध्ये? 2-3 महिने झाले. 11 लाखाची खरेदी. जेव्हा घेतला तेव्हापासून फक्त परवा आम्ही सीमेला कड लागले ना, आम्ही थोडं मार खाल्ला. सगळ्या मैदानात गोल आलाय. नंतर सगळ्या मैदानात गोल आले. आणि काय सांगाल, आज जॉकी कोण होतं? आज बालाजी ड्रायव्हर नेवरे. बरं. बालाजी ड्रायव्हर होते. मैदान कसं आयोजकांनी गाड्यांची संख्या कमी असताना सुद्धा कशा पद्धतीने पार पाडले? मैदान करायचंच म्हणले काही जरी झालं तरी. आणि 1 नंबर सुरेख असं मैदान आज पार पडलं. आणि ह्यो असंच आहे का, म्हणजे ताप एवढा ताप देतो गोठ्यावर? नाही, गोट्यावर नाही. त्याचं काय आहे, त्याला गुलाल टाकला की बैल ताप देतो, मारतो. म्हणजे गुलाल हे मारायला सुरुवात करतो. आता काय आगामी नियोजन काय असेल? मोठ्या मैदानात दिसेल का कुठल्या मैदानात असेल? नाही, आता कसं 27ला मैदान आहे, 1 तारखेला मैदान आहे. म्हणजे असं मोठं बारीक आम्ही काही बघत नाही. जिथं नियोजन चांगलं होईल तिथं पाहिजे. सगळ्यांच्या अपेक्षा वेळेस टॉपच्या पायऱ्यामध्ये ओपनच्या मैदानात बघायला भेटेल का? असं बरेच जण म्हणतात की आता आम्ही शिफ्टलाच पाहणार होतो, पण शिफ्टचं मैदान कॅन्सल झाल्यामुळे आज पळायला आलो आम्ही. बरं, शिफ्टच्या मैदानात नियोजन केलं का? नियोजन झालेलं होतं, पण आम्हाला अपेक्षा आहे की ओपनच्या मैदानात पण कोण राहणार. ओपनचं चांगलं नियोजन करताय. काजडचं एक कॅन्सल झालं, तिथं बी चांगलं नियोजन केलं. शिफ्टचं पण चांगलं नियोजन केलं. शिफ्टला कोण होता पायऱ्या? आता काय नंतर ओपनला पळाल्यावर कळेलच. बरं, कळलं. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे या नांद्याच्या विजयामागे कष्टात सगळ्यात सामील असते ती आबांची सगळी टीम आहे. आणि इकडं प्रसिद्ध रजिस्ट्रार बाळासाहेब खोमणे आहेत. बाळासाहेब, काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? म्हणजे कशा पद्धतीनं मैदान एकंदरीत पार पडलं? आजचं मैदान अतिशय सुंदर आणि पारदर्शक चांगलं पार पडलं. कालपर्यंत मैदानाच्या होईल का नाही ह्याच्यामध्ये संभ्रम होता. आणि त्याचबरोबर परवानगी भेटेल का नाही ह्याच्याबद्दल बी संभ्रम होता. तुम्ही स्वतः जाऊन आयोजकांना सहकार्य केलं. मात्र कुठेतरी रस्ता बंद, वाहतूक बंदचा फटका या मैदानात बसला. 100%. काय सांगाल त्याच्याविषयी? आता हे 3रं पर्व होतं. ह्या वर्षी चांगला प्रतिसाद, उदंड प्रतिसाद भेटेल असं वाटत होतं सगळ्यांना. नाही, आज बारामती केसरी मैदानाचं हे 3रं पर्व आहे. आणि 3ऱ्या पर्वात त्या व्यक्तीला आहे का नाही लॉसमध्ये आयोजकाला 3 मैदान लॉस झाले. तरी पण ते मैदान घेतात? नाही, त्यांची एकच इच्छा असते, मैदान घ्यायचं आणि पुरं करायचं. म्हणजे जिद्दी माणूस आहे. म्हणजे एक बघा, 2 मैदानं कुठेतरी प्रतिसाद कमी भेटला, पण ह्या मैदानात एवढी चांगली तयारी केली. वाटलं होतं, अपेक्षा होती आयोजक दरवर्षी मैदान चांगलं घेतात, तर ह्या वर्षी सुद्धा कुठेतरी बैलगाडी मालक चांगला प्रतिसाद देईल. मात्र बैलगाडी मालक प्रतिसाद देण्याच्या तयारीत होता, पण वाहतूक बंदचा, रस्ता बंदचा फटका ह्या मैदानाला बसला. नाही, शीतलं बारामती केसरी मैदान आहे का अतिशय पारदर्शकच होत्यात. म्हणजे हे आबाच्या दिशा अध्यक्ष झाल्यात त्या दिवसापासून आणि मागला बी बारामतीकरांचा इतिहास लय मोठा आहे. भरपूर असे ह्या बारामतीत बैल होऊन गेलेले. डोरलेवाडीचा हे असन, गालास असन, मोरगावचा नकऱ्या, परत हे बरेचसे असे हिंदी असेल. मोठा इतिहास आहे ह्या बारामतीकरांचा. म्हणजे इतिहास घडलेला आहे. हिंद केसरी भरपूर बैल झाले. त्याचबरोबर करंजी पुलकरांचा बाजीराव असेल, मुरुमकरांच्या दावणीची बैल असतील, त्याचबरोबर शेंगटे साहेबांच्या दावणीची बैल असतील. गौतम बायाचा लागोपाठ 3 मैदान हिंद केसरी झालेले. म्हणजे अशी भरपूर इतिहास आहे. बारामतीचा इतिहास बैलगाडी क्षेत्रात विलय मोठा आहे आणि राजकारणात विलय मोठा आहे. बरोबर. आणि आताचा म्हणजे हा विजय पैलवान भारत मधले यांची कर्नाटकला सगळ्यात मोठी कुस्ती झाली. आणि तिथंच कसं वाघाच्या जबडातला पैलवान म्हणलं की भारत मधनेचं नाव निघालं. तसाच आजचा विजय सुद्धा हा भारत मधनेलाच अर्पण करतो, कारण की नांद्याने आजचा विजय मोठा मिळवला आहे तालुक्यात. चालतंय, तुमचं अभिनंदन. असंच कायम गुलाल करा.